दोघं प्रोफेशनल अँगलर लोक आहेत ना, फिशिंग करायला चाललेत आज. मित्रांनो ना भारी कालवा आहेत. हे बघा केवढं मांस आहे त्याच्यामध्ये. नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज एकदम धमाल प्लॅन आहे. हा बघा, हा आपला दिप्या आहे आणि मी आहे. तर दोघं प्रोफेशनल अँगलर लोक आहेत ना, फिशिंग करायला चाललेत आज. आपण आलोय माडबनमध्ये. हा मागे दिसतोय माडबन बीच आहे सगळा, एकदम भारी जबरदस्त. बऱ्याच दिवसाने बीचला आलोय, तर मस्त वाटतं एकदम इकडे. आज थोडं ऊन कमी आहे, मळब आहे, त्याच्यामुळे ऊन नाही जास्त डायरेक्ट. तर वाजलेत 12 वाजून गेलेत. तर मित्रांनो आहे ना, आपण बऱ्याच व्हिडिओ बघितल्या रॉड फिशिंगच्या. तर आपण काय वाळात फिशिंग वगैरे करतो, नदीत वगैरे, पण कधी रॉडने फिशिंग केली नाही. तर खूप सारा कुतूहल असायचं रॉडने फिशिंग करायचं. मी आहे ना 2 दिवसासाठी मुंबईला गेलो होतो, तर आपण तिकडे सेटअप घेऊन आलो तिकडून रॉडचा. तर आज दिप्याने मी ऐकत नाही, आज इकडं जाम मासे पकडणार आहोत दोघजण. इकडं नदीतले नाही, समुद्रातले एवढे एवढे मोठे मासे. हां, तर हा दिप्याच्या हातात रॉड आहे, हा बघा. आणि बाकीचं सामान आहे ना, दाखवतो तुम्हाला मी. आपण आहे ना, आपल्याला आधी चांगला स्पॉट शोधूया जिथून आपल्याला रॉडने फिशिंग करता येईल असा. तर मासा भेटेल ना भेटेल, जाताना आंघोळ करून जाऊया इकडनं धमाल करून. इकडे होड्या वगैरे लावल्यात इथल्या लोकांनी, आहे बघा. तर एकंदरीत वातावरण मस्त आहे, एकदम भारी. लाटा पण ना म्हणण्या इतक्या नाहीत, म्हणजे दररोज असतात ना तेवढ्या नाहीत, एकदम कमी आहेत. आणि माहीत नाही भरती येते की भरती खाली होते. थोड्या वेळाने अंदाज कळेल. दिप्याला ते उभा करून ठेवतो मी, मग कळेल बरोबर. दिप्याचे पाय भिजले की समजायचं येत आहे भरती. आपण आहे ना एकदा आपली ट्रिप घेऊन आलेलो इकडे. खूप गँग होती मोठी. व्हिडिओ बघितला नसेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिकडे जाऊन बघू शकता. जाम धमाल केली होती. माडबनचा समुद्र किनारा आहे हा, माडबन बीच आहे. ते भारी आहे एकदम, जाम मस्तपैकी. आणि हा समोर दिसतो ना, हा विजयदुर्ग किल्ला आहे. आणि ही इकडे दिसते ना, ही खाडी आले वाघोटांची. हा समोर विजयदुर्ग किल्ला पाण्यामधला. आपण आहे ना ह्या साईडला चाललोय. तिकडे बघूया आपल्याला स्पॉट एखादा चांगला भेटेल मासे पकडायला. तिकडे चाललोय आपण. व्हिडिओ नको दाखवू. आणि ह्याच्यात ना कोणतरी हाय दिप्या म्हणतो, डेंगे दिसतात. काढून बघूया खोदून. चावला बिवला तर बेकार चावत, लय लांब असतो वाटतं. पण ना थांबा बघूया खोदून. तर ह्याच्यात ना कुर्ली आहे कसली तरी, बघूया आपण. कुर्ली म्हणजे काहीतरी वेगळं असणार आहे, ते मला माहिती आहे. तरी खोदून बघूया साधारण काय भेटतो काय. हा लागला बिळा ह्याच्यात ना. अरे बाई बाई पळाली ठाट. अरे बाप रे मित्रांनो, स्पीड बघा अक्षरशः तिचा. आई शपथ, अरे धर. आणि ना मित्रांनो एवढा स्पीड होता ना तिचा, जबरदस्त खतरनाक स्पीड होता. दगड वगैरे आहेत ना, खूप भारी वाटतं इकडे, जबरदस्त. हां, ही बघ कालवायला असती, पण खूप छोटी आहेत रे. हे वाढत नाही अजून. हे बघा, ही खूप छोटी आहेत कालवा. कोयती नाही आणला रे आपण. चल पटापट चल लवकर, लय जाऊ लांब तिकडं. तर ना तिकडे गेल्यावरती भेटूया. हे बघा, इकडे थोडं गरवण्यासारखी चांगली जागा आहे. उंच पाणी आहे थोडं बरचसं. इकडे आपण गरवूया पहिल्यांदाच. मित्रांनो हा आपला रॉड आहे. तर 7 फूट आहे. आणि हा रीळ आहे. रीळला ना लाईन वगैरे लावले. ही बघा, हे बघा. तर हे चिंगूळ आहे, कोळंबी आर्टिफिशियल आहे, रबरवाला आहे. तर याला गळ असतो वरती. आणि हे गळ आहेत, ह्याच्यामध्ये रबराचे मच्छी आहेत. हे लूर आहेत ना, रबर शेड आहे. हा एक लूर आहे, प्लास्टिकचाच आहे पण हार्ड आहे एकदम. तर ह्याला गळ आहेत खालून, हे बघा. आणि हे रबर शेड आहेत 4. आधी ना आपण हे वापरून बघूया ना रिप्या. हां, रबरचा आहे एकदम, मोबाईल लिबलिबीत आहे. हे आहे ना एकदम सॉफ्ट जेली सारखं आहे बघा. तर ह्याला हे लावायचा, हा वाला गळ आहे ना, तर ह्याला लावायचा आहे. हा बघा, इकडे आपला सेटअप आहे ना रेडी केला आहे. इकडे रीळ लावला आहे.
आणि ही लाईन आहे आपली फिशिंगची. दीप्या कास्टिंग करून बघतो की पहिल्यांदाच? मीच करून बघू म्हणतो. पहिल्यांदाच रॉड फिशिंग चालू आहे आपली. करू येताय. हा बघा असा काढायचा आणि हा असा करायचा आणि हा परत टाकून द्यायचा असा. आणि पहिल्यांदा मागे बघायचं कोण आहे काय, कारण आपण नवीन आहोत. गळबीळ डोक्याला लागत. तिथे आपला इथे टाकायचा. कुठे गेला? खूप लांब जातोय ना. जड आहे ना. संध्याकाळी ना हात दुखायला लागणार आहे. गोल गोल फिरवून मासा काही एक लागला नाही आहे. काहीतरी फेक. आता मी ना दमलो तर दिप्या आता फेकतोय. आणि दिप्या फेकलाय तिकडे. पहिल्यांदा असाच होता. पहिल्यांदा माझा पण असाच गेलेला दिप्या. हळूहळू प्रोफेशनल आपण दोघ जण. काय ही माशांची लाईन लावू आपण दोघ जण हळूहळू. लाग. ऍक्च्युली पाणी मित्रांनो इकडे ना कमी आहे. थोडं खाली पाणी पण दिसतंय, त्याच्यामुळे मासे काही आहेत का नाहीत माहीत नाही इकडे. तर आता सेकंड कास्टिंग दिप्याची. तोंडावर तरी मारू नको. नाही दिप्या. मित्रांनो आज मस्त वातावरण आहे. सावलीच आहे एकदम. ऊन नाही अजिबात आज. आणि मस्त किनारा आहे बघा. एकदम लोकेशन भारी आहे. आता ना काय करूया मित्रांनो माहिती आहे, वडापाव खाऊया. वडापाव आणलेत तर इकडे बसून मस्त एक वडापाव खाऊया आणि नंतर गरवूया परत. तर आता ना तो लुअर आहे ना चेंज करूया, दुसरा लावूया कुठला तरी. चिंगूळ लावूया. चिंगूळ. तर इकडे वडापाव आहे मस्तपैकी, तर त्याचा आस्वाद घेऊया. ह्या बीचवरती ना माडबन कोण नसतं, पण आज संडे आहे ना तर लोक आहेत थोडीशी लांब तिकडे. आणि आपण इकडे दगड आहेत ना खूप सारे, तर तिकडे आलोय फिशिंग करायला. आणि हे बघा इकडे जाम कालवं आहेत मित्रांनो, आणि मोठी मोठी मस्तपैकी आहेत चांगले एकदम. तर दिप्या कालवं काढतोय हे बघा. आणि आता आपण थोडीशी कालवं काढतोय. कोयती नाही, कैची आणली होती आपण अशीच. हे बघा 4-5 काढली दिप्याने आणि मस्त मस्त आहेत. आणि हे बघा हा पुढे ह्याच्यामध्ये असेल मोठा. हा ना ह्याच्यात पुढे पण मस्त असेल. आणि हे बघा भारी डोळे आहेत. कोयता पाहिजे होता, लई कालवं नेली असती दिप्याने मी. आणि कैची घरी जाऊन मोडला नाही बस घरी जाईपर्यंत दिप्यान. उकण केला. आणि बघा ह्याच्यामध्ये कालवं ह्याच्यावर मस्तपैकी असणार. आता मोठं पीस आहेत ना चांगले चांगले. आपण त्या दिवशी गेलो होतो तिरलोटमध्ये, त्याच्यापेक्षा मस्त बसत आहेत हे बघा. आणि हे बघा एकदम क्लिअर आहेत. चिखल वगैरे नाही इकडे, त्याच्यामुळे मस्त आहेत एकदम. आणि खूप आहेत हे बघा. हे लोकांनी काढून नेलेले आहेत मोठे मोठे. हे बघा किती मित्रांनो ना भारी कालवं आहेत. हे बघा. हे बघा केवढं मांस आहे त्याच्यामध्ये. एक नंबर कालवं आहेत. तर ना आपल्याकडे नाही आहे कोयती, तर दिप्या दगडाने ठोकून कोयती कैचीने काढतोय. हे बघा मस्त कालवं आहेत एक नंबर. आम्ही तिकडे त्या दिवशी गेलो होतो आणि तिकडे पण नव्हती अशी, तर इकडे एकदम मस्तपैकी जागेला. ते बघा दगडांवरतीच आहेत आणि मोठी मोठी आहेत मस्तपैकी. चिखल नाही काय नाही, एक नंबर काम. हे दिसता येतात ना हे बघा. हे 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 तर ह्याच्यामध्ये मस्त मोठी मोठी आहेत. आणि हे बघा ह्याच्यामध्ये मोठं असेल बघा. त्याला फोड दे प्या. ते बघा असं दगड मारायचा आणि कैची लावायची खालून उकटायला, कारण कोयती असते ना एकच नंबर काम होतं मित्रांनो. काढ बघ केवढं आहे त्याचा. हे तोड ना मूळ आधी. हे बघा एकदम भारी आहे. आपण तिकडून आलो, तो बीच आहे. तर इकडून एवढं गोल गोल फिरून इथपर्यंत आलो. मासे किती पकडले ते दाखव जरा हातात. खयत
पिशवी काय हे बघा एवढे मासे पकडले, एवढी कालवं काढली दिप्याने, नाही म्हणायला इथे मासे तर काय भेटले नाही, एक पण मासा भेटला नाही, नवीनच होतो ना. तर दिप्याने एवढी कालवं तरी काढली आहेत मस्तपैकी एकदम, आणि चांगली मोठी मोठी कालवं आहेत. तर आता आहे ना तिकडे जाऊया बीचवरती, बीचवरून थोडंसं करूया टाइमपास म्हणून, आणि आंघोळ वगैरे करूया मस्तपैकी, आणि नंतर घरी जाऊया. तर मस्त आहे एकदम इकडे मित्रांनो, इकडे कोणच नसतंय बघा, सुनसान जागा आहे एकदम. आता पाणी बरंचसं वाढलंय, तर कालवं आहेत ना पाण्याखाली गेलीत, आणि मस्त मोठी मोठी कालवं आहेत. एक दिवशी कोयती घेऊन येऊया आपण नक्कीच. आणि आपला हे कुठं आहे विजयदुर्ग किल्ला, हा बघा पोहत पोहत दिप्या जाऊया काय मी म्हणतोय. आता हे काम करूया सरळ पोहत. तर आता इथून सरळ पोहत जातो दिप्याने मी. चल तिकडे जाऊया. वाजले ना मित्रांनो, वाजले पण जास्त आहेत, किती पावणे 4 झाले ना, 4 वाजायला आलेत. तर इकडे ना खेकडा आहे, थांबा कुठला तरी खेकडा होता इथं. हा बाबा खाली गेला मातीत, हा बघ, ये देखो खेकडा आहे, चावताय काय, आयला बेकार खेकडा आहे. हा अरे 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 पाणी आला आणि मातीत जातात, गेला गेला गेला, ताबो गेला. आणि लाटं ना भारी येतात आता, मस्त वाटतं जरा एकदम. आणि संध्याकाळ आहे ना 5 वाजायला आले ऑलमोस्ट. हा बघा सूर्या इकडे, आणि मस्त समुद्र किनारा आहे, एक नंबर. समुद्रकिनारी कोण नाही, हा आमचा अँगलर. मासा एक भेटला नाही आहे, खेकडा पकड, तिकड नाही याला पकडूया आता. बघा हा बघ खेकडा, हा अभी मजा आहे का ना. नरम, अरे नरम असतात ते, हा. आणि ना खूप शार्प असतात. म्हणजे आपण फिरलो ना किनाऱ्यावरून तर दगडांवरती असतात हे खेकडे. हे बघा मस्त साईज आहे, आणि जाम पळतात, म्हणजे दगडावरून अक्षरशः उड्या मारतात पटापट पाण्यामध्ये. तर आता याला जायलाच जागा नव्हती, सो पकडला आहे. तर थोडंसं ना वरून नरम आहे. अरे बापरे, हे बघा लाट उडेल. तर त्याला ना आता सोडून देऊया, कसा पळेल बघा. खूप स्पीडने पळतात. हा पकड पकड पकड. नाही रेव्यावरून पळता नाहीत त्यांना, दगडावरून पळतो तो जास्त मोठ्याने. मित्रांनो मासा काय आपल्याला एक भेटला नाही. 5 वाजले संध्याकाळचे. तर आता आल्यासारखं ना मस्तपैकी इकडे आंघोळ करून जाऊया धमाल एकदम. साडेपाच झाले संध्याकाळचे आणि वातावरण बघाल तर एकदम मस्त आहे. बघा नजारा बघा मागचा खतरनाक एकदम. कडेने चालता चालता ना केव्हाच पाणी पायाखाली येतं समजत नाही.
मासे काय आपल्याला भेटले नाही, एक पण मासा भेटला नाही, पहिल्यांदा चालू ना आपण. तर जाऊ देत, दिवस मस्त एन्जॉय झाला. सो आता आहे ना घरी चाललोय, फटाफट घरी जाऊया. तर मित्रांनो आहे ना, आत्ताच आपण घरी आलो. आताच म्हणजे बराच वेळ झाला. तर येऊन गोड्या पाण्याने आंघोळ वगैरे केली. तर तिकडे खारं पाणी होतं. सो आता आंघोळ वगैरे केली. आणि मित्रांनो आहे ना, नेक्स्ट टाइमला आपण चांगल्या फिशिंग स्पॉटला नक्की ट्राय करू. तर हा व्हिडिओ आहे ना इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.